नमस्कार. जॉब माझा अपडेट आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये आज आपण पोलीस पाटील संबंधित माहितीवर आधारित काही इथे प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या 22 तारखेला जे की पोलीस पाटील भरतीची की परीक्षा येणार आहेत त्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल. याच्या आधीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण काही व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण बीड जिल्हा विशेषवर आधारित एक 25 प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामधील काही प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेत डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे, कारण बीड जिल्हा विशेषवर आधारित जवळपास 10 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारले जाणार आहेत. आणि सोबतच पोलीस पाटीलच्या संबंधित जे काही त्याचे अधिकार माहिती आहे किंवा त्यांचे जे काही कर्तव्य आहे त्यासंबंधीसुद्धा इथे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात. 4 ते 5 प्रश्न हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर आज आपण तशाच प्रकारचे काही प्रश्न म्हणजे पोलीस पाटील संबंधित काही प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा अधिनियम कोणत्या क्षेत्रात लागू आहे? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा कोणत्या क्षेत्रात लागू आहे? तर बघा इथं संपूर्ण महाराष्ट्र, बी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, सी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र, फक्त ग्रामीण भागात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहेत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा जो अधिनियम आहे विद्यार्थी मित्रांनो हा लागू आहे. मुंबई सोडून इतर संपूर्ण महाराष्ट्रातनी जे विद्यार्थी मित्रांनो हा कायदा लागू आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मधील कलम 1 उपकलम 2 नुसार अधिनियम हा जो आहे उपकलम 2 हा कशाबाबत लागू आहे? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 1-2 जो आहे हा 1-2 नुसार हा जो अधिनियम आहे हा कशाबाबत लागू आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ग्राम पोलीस प्रशासन. तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा जो अधिनियम आहे हा अधिनियम कलम 1-2 नुसार हा अधिनियम कोठे लागू आहे किंवा कशासाठी लागू होतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्राम पोलीस प्रशासनासाठी हा जो अधिनियम आहे ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा लागू आहे. आणि याची माहिती याच कायद्याच्या कलम 1-2 नुसार म्हणजेच कलम सेक्शन 1 सबसेक्शन 2 नुसार जे विद्यार्थी मित्रांनो याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमची कलम 3 जी आहे याच्यानुसार ग्राम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण व मार्गदर्शनासाठी जबाबदारी ही कोणाची असते? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 ची कलम 3 आहे. या कलम 3 नुसार ग्राम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण म्हणजे ग्राम पोलीस प्रशासनाचं नियंत्रण आणि त्याला मार्गदर्शन करण्याची जी जबाबदारी असते ते कोणाची असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा हेच बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच राज्य शासन व जिल्हाधिकारी. राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जे आहेत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 3 नुसार ग्राम प्रशासन जे आहेत यांचं नियंत्रण आणि मार्गदर्शन जे आहे ते राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत होते किंवा यांच्याकडे त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, कलम 3 नुसार जिल्हाधिकारी आपले अधिकार कोणाला सोपवू शकतात? बघा कलम 3, बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी कलम 3 आहे ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा जो काही कायदा आहे या कायद्याच्या कलम 3 नुसार आहेत. तर या कायद्याच्या कलम 3 नुसार जिल्हाधिकारी आपले जे अधिकार असतात ते कोणाला सोपवू शकतात किंवा कोणाला देऊ शकतात? तर बघा इथे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना कलम 3 नुसार म्हणजे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कलम 3 नुसार जिल्हाधिकारी जे आहेत ते आपले अधिकार उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना सोपवू शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 6 नुसार पोलीस पाटलाने कोणाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या
कलम 6नुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कलम 6, तर कलम 6नुसार पोलीस पाटलाने कोणाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारी. कार्यकारी दंडाधिकारी जे असतात यांचं आदेशाचं पालन करणे जे आहे ते पोलीस पाटलाचं काय तर काम असते. आणि हे जे सर्व माहिती आहे हे कलम 6 जे आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कलम 6नुसार याची माहिती देण्यात आलेली आहे की पोलीस पाटलांनी त्यांचे म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, गावातील फौजदारी गुन्हे व सार्वजनिक आरोग्याबाबतची माहिती पोलीस पाटलांनी कोणाला कळवावी? बघा गावातील फौजदारी गुन्हे व सार्वजनिक आरोग्याबाबतची माहिती पोलीस पाटलांनी कोणाला कळवावी? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे ग्रामपंचायत, बी कार्यकारी दंडाधिकारी, सी जिल्हा परिषद व डी तलाठी. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारी यांना, म्हणजेच गावातील जे काही फौजदारी गुन्हे असेल किंवा सार्वजनिक आरोग्याबाबत सर्व माहिती पोलीस पाटील जे आहे हे कार्यकारी दंडाधिकारी यांना काय तर कळवेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, पोलीस नियम पुस्तिका 1959 खंड 3 नियम 493(2)(अ) नुसार पोलीस पाटलाचे कोणते कर्तव्य आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एवढं जे काही कलम आहे हे काही लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. फक्त इथं काय देण्यात आले की या नियम पुस्तिकेनुसार पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य काय आहे? तर याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. रात्रीची गस्त करणे, बी आजारी प्रवाशांची काळजी घेणे, सी वॉरंट बजावणे व डी रेल्वे मार्गाचे संरक्षण करणे. तर बघा याच्यामध्ये बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी आजारी प्रवाशांची काळजी घेणे. तर हे उत्तर आपलं बरोबर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, निखात निधी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, निखात निधी म्हणजेच अनाथ किंवा सापडलेली मालमत्ता. अशी जर मालमत्ता सापडली तर पोलीस पाटलांनी काय करावे? म्हणजेच पोलीस पाटलांचे तेव्हा काय कर्तव्य असेल? जर एखादी मालमत्ता बेवारस पडलेली असेल किंवा अचानक तिला बेवारस पडलेली मालमत्ता जर सापडेल तर ती मालमत्ता सापडल्यास पोलीस पाटलांनी काय किंवा कोणतं कार्य करावं? तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए ग्रामपंचायतीकडे ती जमा करावी, बी स्वतःकडे ठेवणे, सी सक्षम अधिकाऱ्यास कळविणे व डी पोलीस ठाण्यात विकणे. तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी सक्षम अधिकाऱ्यास कळवणे. जर अशी निखात निधी किंवा अनाथ किंवा सापडलेली मालमत्ता जर पोलीस पाटलाच्या नजरेस आली तर पोलीस पाटलांनी सर्वप्रथम त्याबाबत सक्षम अधिकाऱ्यास कळवणे बंधनकारक असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 7नुसार पोलीस पाटलांना कर्तव्य पाडण्यास कोण मदत करतो? म्हणजेच पोलीस पाटलाच्या मदतीसाठी कोण असतो? तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 8नुसार पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य कोणते? बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 8नुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटलाचे वेगवेगळे कर्तव्य आहे आणि सर्व जे कर्तव्य आहे हे कर्तव्य वेगवेगळ्या कलमानुसार त्याची काय तर विद्यार्थी मित्रांनो काय त्याची माहिती देण्यात आली किंवा त्याच्याबाबत काय तर विशेष ओळख आहे. तर याच्यापैकी कलम 8 जे आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमच्या कलम 8नुसार पोलीस पाटलाची मुख्य कर्तव्य कोणती आहे? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असणार? तर बघा ए आहेत कर वसुली करणे, बी सार्वजनिक शांतता राखण्यास सहकार्य करणे, सी ग्रामसभा घेणे, डी मतदान प्रक्रिया राबवणे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक शांतता राखण्यास काय सहकार्य करणे हे त्याचं मुख्य कार्य असेल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमच्या कलम 8नुसार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 9 नुसार पोलीस पाटलास शिक्षा कोण देऊ शकतो? म्हणजेच महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या 67नुसार पोलीस पाटला शिक्षा कोण देऊ शकतो किंवा पोलीस पाटलावर दंड कोण आकारू शकतो किंवा पोलीस पाटलाला दंड कोण देऊ शकतो? तर बघा याच्यामध्ये
4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी बघा बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारीपेक्षा कमी नसलेला अधिकारी, म्हणजेच जो कोणताही म्हणजेच पोलीस पाटलास दंड फरमावणे किंवा शिक्षा देण्याचा जो काही अधिकार असतो तो कार्यकारी दंडाधिकारी, कमीत कमी कार्यकारी दंडाधिकारी असायला हवा तो, किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर जर असेल तरी चालेल, परंतु कार्यकारी दंडाधिकारीपेक्षा कमी नसलेला व्यक्ती इथे चालणार नाही. कमी असलेला, तर कार्यकारी दंडाधिकारी पेक्षा कमी नसलेला अधिकारी जो विद्यार्थी मित्रांनो इथे काय पोलीस पाटलास शिक्षा देऊ शकतो. अशाच प्रकारचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये आला होता, ज्यामध्ये एक प्रश्न होता की ज्यामध्ये ऑप्शनमध्ये जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी असे ऑप्शन होते. तर तेव्हा त्याचं बरोबर उत्तर ज्या विद्यार्थी मित्रांनो फायनल आन्सर कीनुसार हे जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी असं देण्यात आलेलं होतं. म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारीपेक्षा जिल्हाधिकारी मोठा असल्यामुळे तो सुद्धा पोलीस पाटलास विद्यार्थी मित्रांनो काय तर शिक्षा देऊ शकतो. तर आणखी जर प्रश्न फिरून विचारला तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच तोच प्रश्न रिपीट जर झाला तर अशा प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की याचं जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार कार्यकारी दंडाधिकारीपेक्षा कमी नसलेला व्यक्ती हा पोलीस पाटलास काय तर शिक्षा देऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आणि आजचा शेवटचा प्रश्न, पोलीस पाटीलाविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू असल्यास निलंबनाचे अधिकार कोणाला असते? बघा पोलीस पाटलाविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू असल्यास निलंबनाचे अधिकार कोणाला असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सुद्धा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये आलेला आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर असणार. जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यापैकी कोणताही व्यक्ती जो विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटलाविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू असल्यास त्यांना त्यांच्या निलंबनाचे अधिकार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही काही महत्त्वपूर्ण अशी पोलीस पाटीलांच्या अधिकार व कर्तव्यासंबंधित काही प्रश्न होते जे की येत्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल. तर अशाच उपयुक्त माहितीसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही चॅनलला हाईपसुद्धा करत जा, म्हणजेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो एक तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही एक हाईप करत जा, जे की व्हिडिओच्या खाली तुम्हाला हाईपचं बटन दिलं असेल तिथे तुम्ही हाईप करू शकता. तर धन्यवाद.